फडणवीस सरकारमध्ये समावेश न झाल्यानं छगन भुजबळ नाराज झाले। विधिमंडळ अधिवेशनामध्ये त्यांनी आपण बघितलं तर जाहीर नाराजी बोलून दाखवली आहे। भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही, भुजबळांच्या नाराजीची कारणं काय आहेत, छगन भुजबळ भविष्यामध्ये कोणती पावलं उचलणार यावरचा झी24 तासवरचा बघूयात स्टोरी ऑफ द डे। नाराज आहे मंत्रिपद न मिळाल्यानं राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ छगन भुजबळ नाराज झाले। छगन भुजबळांना त्यांची नाराजी लपवता आली नाही। वरिष्ठांशी काही बोललो? कोण वरिष्ठ? बरीचशी चर्चा होती की तुम्ही नाराज आहे मंत्री पुढे काय पण ही नाराजी पण काही पक्षाकडे असं बोलताय तुम्हाला काही अपेक्षा नाही। सर नाराजगी किसी तरह की सर नाराजगी किसी तरह की छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं नाराज भुजबळ थेट माध्यमांवरच नाराज झाले। सकाळी 10:30 वाजता छगन भुजबळ विधिमंडळात आले। छगन भुजबळांची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती। त्यांनी आपल्या मनातल्या नाराजीला वाट करून दिली। त्यांनी आपण नाराज असल्याचं स्पष्टपणे सांगितलं। चर्चा होती की तुम्ही नाराज आहे मंत्री नाराज आहे पुढे काय पण ही नाराजी पण काही पक्षाकडे असं बोलताय भूमिका मांडणार आहात? नाराजी पक्षाकडे मांडणार आहात? अपेक्षा आहे तुम्हाला काही अपेक्षा नाही। सकाळी 11 वाजता छगन भुजबळ विधिमंडळात गेले आणि अवघ्या अर्ध्या तासात परत आले। बाहेर आल्यानंतरही माध्यमांनी त्यांचा पिच्छा सोडला नव्हता। यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांना थेट उत्तर दिली। छगन भुजबळ असा संपणारा नाही असा गर्भित इशाराही छगन भुजबळांनी दिला। अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय फरक पडतो? काल संध्याकाळी बोलणं झालंय का मंत्रिपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार छगन भुजबळांची? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा केलं? छगन भुजबळ काही संपलं नाही ना। सर कालपासून अजितदादा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या कोणाशी तुमचं बोलणं झालंय? त्यांनी डावललं त्यांना विचारायचं। दुपारी 1 वाजता छगन भुजबळांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत असं नाही। त्यांच्या मनातली खतखत बाहेर येण्यासाठी आणखी काही कारण आहे। भुजबळांना लोकसभा लढायची होती तेव्हा उमेदवारी नाकारली। भुजबळांनी राज्यसभेचा आग्रह धरला, त्यालाही नकार दिला। मंत्रिपदाची अपेक्षा केली तर आता राज्यसभेची ऑफर देण्यात आली। भुजबळांच्या मनात खतखत सुरूच होती। भुजबळ नागपुरातून मुंबईकडे जाण्यासाठी विमानतळावर गेले। तिथेही त्यांनी माध्यमांसमोर त्यांच्या मनातली सल बोलून दाखवली। आता काय होतं, मी त्यावेळेला त्यांना सांगितलं मला ताबडतोब का मी जाऊ शकत नाही। माझ्या मतदारसंघाच्या मतदारांबरोबर ती प्रतारणा ठरेल, त्यांचा तो विश्वासघात ठरेल। कारण राज्यसभेवर जायचं तर मला विधानसभेचा ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल। तर ते माझ्या लोकांना काय दुःखदायक आहे, ते कदाचित रागवणार, पण निश्चितपणे मी त्यांच्याशी प्रतारणा करू शकत नाही। भुजबळांची पुढची रणनीती काय या प्रश्नावर त्यांनी शायरीनं उत्तर दिलं। पुढची काय भूमिका? आता बघू, जहां नहीं चाइना वहां नहीं। आता बघू, जहां नहीं चाइना वहां नहीं। छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाण्याची अनेक कारणं दिली जात आहेत। जाणकारांच्या माहितीनुसार छगन भुजबळ अजित पवारांमधील कटुता आता ही कायम होती। जरांगे विरोधामुळे महायुतीला फायदा पण राष्ट्रवादीला तोटा झाला। अजितदादांना स्वतःचं अस्तित्व असलेला दुसरा नेता मंत्रिमंडळात नको होता। छगन भुजबळांची देवेंद्र फडणवीसांसोबतची जवळीक भोवल्याचंही सांगण्यात येत आहे। विधानसभा निवडणुकीत समीर भुजबळांची बंडखोरीही भुजबळांना महागात पडल्याचं सांगण्यात येत आहे। भुजबळांचा पत्ता कट झाल्यानंतर विरोधकांनी भुजबळांबाबत सहानुभूती व्यक्त केली। नाराजी ही किती मोठ्या प्रमाणावर आहे। भुजबळांसारखा, सदर भाऊंसारखे ज्येष्ठ नेते या मंत्रिमंडळात नाही। मला वाटतं पक्षांतर्गत राजकारणाचे बळी, यूज अँड थ्रो हे सगळं याच्यातून दिसलेलं आहे। काही लोकांनी राजीनामे दिले, विशेषतः शिंदे गटाचे आणि भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले। पण तो हा त्यांचा पक्षांतर्गत विषय असताना सभागृहामध्ये मंत्र्यांना लवकरात लवकर मनाजोगती खाती मिळो हीच परमेश्वरचरणी सगळ्यात आधी मी प्रार्थना करतो।
छगन भुजबळ शरद पवारांसोबत असताना त्यांना कायम मानसन्मान दिल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. आम्ही एकत्र असेस्तोवर साहेबांच्या बरोबरीनेच भुजबळ साहेबांचा मान सन्मान हा पक्षाने नेहमीच केलेला आहे. त्यांची सीट ही नेहमी आदरणीय पवार साहेबांच्या शेजारीच असायची आणि प्रत्येक वेळेस कुठलीही जबाबदारीचा जेव्हा विषय असायचा तेव्हा अर्थातच पहिलं नाव हे माननीय भुजबळ साहेबांचं असावं. वयाने, कर्तृत्वाने आणि आदरणीय पवार साहेबांबरोबर भुजबळ साहेब अनेक वेळा खूप ताकदीने उभे राहिलेले आहेत. लोक आपले अस्वस्थ असतील तर हे आमचं कर्तव्य आहे जाणं, म्हणजे विरोधक म्हणून नाही पण लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही गेलंच पाहिजे. लोकांना आधार दिला पाहिजे, लोकांबरोबर उभं राहिलं पाहिजे. छगन भुजबळांसारख्या बड्या नेत्याला मंत्रिमंडळाबाहेर ठेवणं राष्ट्रवादीला परवडणारं नाही. तरीही भुजबळांना बाहेर ठेवण्याचा धोका अजित पवारांनी का घेतलाय हे न उलगडणारं कोड आहे. कृष्णात पाटील सह ओम देशमुख, झी 24 तास, नागपूर.